मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील RDXचा शोध घेणारा मिशन हा मराठी ॲक्शन चित्रपट 15 मे पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार यांनी आज पत्रकार परिषदेत चित्रपटाची रिलीज डेट सांगितली. ॲक्शन सीन्स आणि मधुर गाणी यांचा मेळ असणारा हा चित्रपट मुंबई साखळी बॉम्बस्फोटावेळी 300 किलो RDX पैकी 200 किलो RDX कुठे गेलं या काल्पनिक कथानकावर आधारित आहे. आज मिशनच्या टीमने माध्यमांशी संवाद साधत प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे आवाहन केले. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटावर सिनेमा आहे, त्यामुळे नक्कीच क्युरियासिटीवाला आहे. पुढे RDX जे मुंबईत आलं होतं तर पुढे काय झालं हा एक क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यावर काल्पनिक कथा ही बनवली गेली आहे, पण नक्कीच तुम्हाला थिएटरमध्ये आवडेल, मजा येईल आणि हा सिनेमा नक्की बघा. या सिनेमामध्ये मी एक आर्या नावाची भूमिका केली आहे, जी कोळीवाड्यात राहणारी मुलगी आहे, अल्लड आहे, नटखट आहे. तिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे. तर काही कारणांमुळे तिचं ते स्वप्न अधुरं राहिलं आहे, पण त्याविषयी किंवा त्या पोलिसांविषयी तिला एक कुतूहल आहे. तर तिच्या आयुष्यात अचानक एक दिवस पोलीस इन्स्पेक्टर येतात, ज्यांचं नाव आहे अजय सिंग शेखावत. त्यानंतर तिचं आयुष्य बदलतं किंवा ती आणि हे माझे मित्र अजून 3 जण आहे, असे 4 जण सगळे मिळून एका मोहिमेवरती जातात. काहीतरी शोधतात, कुठली तरी एक मोहीम हाती घेतात. ती मोहीम म्हणजे हे आमचा चित्रपट आहे, तर तुम्ही सगळ्यांनी तो नक्की बघावा. या चित्रपटामध्ये ॲक्शन आहे, रोमान्स आहे, कॉमेडी आहे, फ्रेंडशिप आहे आणि भरपूर काय काय आहे. एक बॉन्ड आहे, आमचं टीम आहे. तर लोकांना ते नक्की आवडेल. तुम्ही सगळ्यांनी तो बघावा. धन्यवाद. चित्रपटामध्ये समोरासमोर दिसतील, रिअल लाईफमध्ये एकच घडलं. नाही, आम्ही खूपच चांगलं आमचं ट्युनिंग झालं आहे. म्हणजे ॲक्च्युली ही आणि आम्ही या सिनेमाच्या निमित्तानेच पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे. पण सगळ्यांचं आमचं ग्रुप टीम चांगली झाली होती, कारण ते कसं असं सगळे एकदा जमले आणि दिवसभर आपण शूटिंग करतो आणि ते पण एका कोळीवाड्यात. म्हणजे अख्खा सेट आणि रिअल कोळी बांधव पण होते आपले, कोळी बांधव महिला, आणि त्या तिकडे सुकट चटणी बनवायच्या, मस्त भाकरी करायच्या आणि आम्ही सेटवर रोजच भेटायचो. सो मजा आली. आणि प्रत्येकाचे आमचे पण कनेक्शन सीन्स आहेत आमच्या मिशनमध्ये. मी आहे, माझ्याबरोबर अजून 1-2 माझे साथीदार आहेत, अजय सर आणि शांती. असा तो ग्रुप आहे. आणि मग काय जे धमाल उडते ती अख्ख्या शूटिंगमध्ये जी आम्ही केली ती तुम्हाला सिनेमात पण दिसेल. सो मजा आली. बेफेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.